समूहाचे समसंबंध या घटकावर आधारित आपला पुढचा प्रश्न आपण पाहतोय. IJL या अक्षर समूहाचा MNP या अक्षर समूहाशी जो संबंध आहे तोच संबंध खाली दिलेल्या पर्यायातील दोन अक्षर समूहामध्ये कुठे आहे ते शोधून काढायचं आहे आपल्याला. आणि मग आपल्याला नेहमीच्या पद्धतीने ABCD लिहून घ्यावी लागेल. मित्रांनो, ABCD आपण या पद्धतीने लिहून घेतल्यानंतर आपल्याला संबंध जोडायचा आहे. I हे पहिलं अक्षर, त्याचा क्रमांक आहे 9. दुसऱ्या समूहातलं पहिलं अक्षर आहे M, त्याचा क्रमांक आहे 13. याच्यामध्ये वाढ आपल्याला दिसते 4ची, 4 प्लस झालेला आहे. त्याच पद्धतीने दुसरं अक्षर जे आहे J, त्याचा क्रमांक आहे 10 आणि दुसऱ्या अक्षर समूहातलं पुढचं अक्षर आहे N, त्याचा क्रमांक आहे 14. इथंही वाढ आपल्याला 4ची दिसते, अधिक 4 झालेला आहे. पुढे तिसरं अक्षर L आहे, इकडलं तिसरं अक्षर P आहे. L चा क्रमांक आहे 12 आणि P चा क्रमांक आहे 16. इथं सुद्धा वाढ आपल्याला 4ची दिसते. म्हणजे तिन्ही अक्षर पहिल्या क्रमांकापेक्षा 4 पुढे गेलेले अक्षर असणार आहेत. अशा पद्धतीचा अक्षरसमूह आपल्याला इथं शोधायचा आहे. इथं मात्र आता आपल्याला पर्यायाकडून जावं लागेल. R हा इथं पहिला आहे. R पासून V किती क्रमांक आहेत बघायचं. R चा क्रमांक 18 आहे आणि V चा क्रमांक 22 आहे. म्हणजे इथं 4 आहे. S चा क्रमांक 19 आहे. X चा क्रमांक 24 आहे. म्हणजे 19 आणि 24 इथं 5 न वाढले, पण आपलं 4 न वाढलं होतं, त्यामुळे हा पर्याय असणार नाही. पुढे जाऊया. Q या अक्षराचा क्रमांक 17 आहे. U या अक्षराचा क्रमांक 21 आहे. 4चा फरक आहे. R या अक्षराचा क्रमांक 18 आहे. V या अक्षराचा क्रमांक 22 आहे. 4चाच फरक आहे. T या अक्षराचा क्रमांक 20 आहे आणि X या अक्षराचा क्रमांक 24 आहे. इथंही 4चा फरक आहे. आणि मग इथं आपण जो संबंध शोधून काढला होता की पहिल्या अक्षर समूहातलं पहिलं आणि दुसऱ्या अक्षर समूहातलं पहिलं यांच्यामध्ये 4चा फरक, दुसऱ्यामध्ये 4चा फरक दोन्हीत आणि तिसऱ्यामध्ये 4चा फरक, जो की आपल्याला इथं दिसतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.